ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, पुढील येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं तर आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मित्रांनो, आता आपण इथे पाहिलं होतं की कशा पद्धतीने आता प्रियाचा खोटा वाढदिवस असतो आणि सायलीचा खरा वाढदिवस असतो, पण तरी पण आता प्रिया ही सायलीचा वाढदिवस स्वतःच्या नावावर साजरा करणार असते, पण तरीही प्रतिमा अत्याच्यातली आई जागी होते आणि त्याबरोबर सायलीला केक भरवतात आणि सायलीचा खरा वाढदिवस साजरा होतो। त्यानंतर आता इथे सायलीला पुन्हा भूतकाळ आठवायला लागतो आणि तिला आता तिथे दिसायला लागतं, तिला आठवायला लागतं, आई नको, आई थांब, आई मला केक भरव। आणि या सर्व गोष्टी आठवल्यानंतर आता सायली ही घट्ट कान बंद करून घेते आणि तिला आता त्रास व्हायला लागतो भूतकाळाचा। तसे सगळे सायलीची काळजी करायला लागतात। तर प्रिया आता लगेचच मोठमोठ्याने टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणत असते, वा वा सायली वा, माझ्या आईला माझ्यापासून हिसकावून तर आधी घेतलंच, पण आता माझ्या वाढदिवसाला तरी ती माझ्या आनंदात सहभागी व्हायला येत होती, पण तेही तुला बघावलं नाही, म्हणून तू माझ्या आईला माझ्या वाढदिवसात सुद्धा सहभागी होऊ दिलं नाहीस ना। प्रत्येक वेळेस सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे कसं वळवून घ्यायचं हे तुला बरोबर कळतं। त्याबरोबर मग मात्र आता रविराज काकांना प्रियाचा खूपच राग येतो आणि मग रविराज काका म्हणतात, गप्प बस तन्वी, बोलायचं म्हणून उगाचच काहीही बोलू नकोस। त्यावर प्रिया म्हणायला लागते, बाबा मी बोलायचं म्हणून काही बोलत नाही आहे, तुम्ही मला कशाला बोलताय, तुम्ही बोला ना त्या सायलीला, दिसत नाही आहे का तुम्हाला ती कशी खोटारडेपणा करते ते? अहो आज माझा वाढदिवस आहे, तुम्ही सगळ्यांनी खरं तर माझ्याबरोबर आज असायला हवं, माझ्यासोबत माझ्या आनंदात आनंद मानायला हवा, पण हिच्यामुळे तुम्ही सगळेजणं माझ्याबरोबर न राहता आजसुद्धा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हिच्याबरोबरच आहात। त्याबरोबर आता अश्विनसुद्धा म्हणत असतो, सायली तुला ना बरोबर कळतं तन्वीच्या आनंदावर विरजण कसं टाकायचं, आज तिचा वाढदिवस होता, तो तुला खराब करायचा होता, म्हणून तू फक्त हे सगळं नाटक केलेलं आहेस। तुला काय वाटतं मला कळत नाही आहे का? तन्वी जाऊ देत, तू उगाचच्या उगाच या सर्व गोष्टींनी वाईट वाटून घेऊ नकोस आणि तुझा मूड तर बिलकुलच खराब करून घेऊ नकोस। आज कुणीही कितीही प्रयत्न केले ना तरीसुद्धा आपल्याला आपला आजचा हा दिवस आनंदातच घालवायचा आहे, कारण तुझा वाढदिवस हा तुझ्यासाठी तर स्पेशल आहेच, पण त्याहून जास्त स्पेशल तो माझ्यासाठी आहे। त्याबरोबर सचिन म्हणतो, बरं जाऊ द्या ना, आता जे झालं ते झालं, उगाच आता जे घडून गेलं आहे त्यावर तुम्ही लोक कशाला वाद घालत बसताय, त्यामुळे वेळ वायाच जातो। अश्विन तुला तन्वी वहिनींबरोबर वाढदिवस करायचा आहे ना त्यांचा, तू जा त्यांना घेऊन तिकडे कुठेतरी आणि बाहेरच तुम्ही सेलिब्रेट करा। मग आता लगेचच अश्विन आणि तन्वी तिकडनं निघून जातात। त्याबरोबर आता सचिन म्हणत असतो, बाय द वे चला आता मलासुद्धा निघायचं आहे, माझी आज दुपारची फ्लाईट आहे 3ची, तर मी निघतो। त्याबरोबर आता लगेच अस्मिता म्हणते, सचिन। त्यावर आता सचिन म्हणत असतो, अस्मी हे बघ, जायला तर हवंच ना, काम तर करायलाच हवं, नाहीतर मग एकदा का तुला बाळ झालं की मला सुट्ट्या घेता येणार नाही, आणि मला तुला बाळ झालं की सुट्ट्या घ्यायच्या आहेत, आणि म्हणूनच मी आत्ता जातोय, प्लीज मला जाऊ देत। त्यावर मग मात्र अस्मिताचा सुद्धा नाईलाज होतो आणि ती गप्प बसते। मग अर्जुन लगेचच सचिनला म्हणत असतो, सचिन अरे मग तुला मीच सोडतो ना एअरपोर्टला, मी सुद्धा घरीच आहे आज। त्यावर सचिन म्हणतो, अरे वा, मेवण्याने एअरपोर्टला सोडावं यापेक्षा दुसरं कुठलं सुख आहे का जगात? चालेल, मग तू मला सोडायला येतो आहेस तर मी जाऊन तयार होतो। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, वा वा, किती तो मस्का मारायचा, बरं चल तू सुद्धा आवरून घे, तोपर्यंत मी पण आवरून येतो। मग आता अर्जुनही आवरायला जातो। इतक्यात आता अर्जुनच्या फोनवरती चैतन्याचा फोन आलेला असतो आणि मग आता चैतन्य हा अर्जुनला सांगत असतो की अर्जुन अरे तुला अर्जंट मीटिंगसाठी यावं लागणार आहे। आता ही गोष्ट अर्जुन हा सचिनला सांगायला येतच असतो। इतक्यात सचिन स्वतःहूनच येतो आणि मग आता तो म्हणायला लागतो की अर्जुन अरे निघायचं आहे ना आपल्याला, चल निघूया आपण लवकर। त्याबरोबर लगेचच आता अर्जुन हा सचिनला सांगत असतो, सचिन आय एम एक्स्ट्रीमली व्हेरी सॉरी रे, मी तुला एअरपोर्टला व्यवस्थित पूर्ण तर सोडू शकत नाही, कारण काय आहे ना मला एका मीटिंगसाठी बाहेर जायचं आहे। त्याबरोबर सचिन म्हणतो, अरे मग इट्स ओके ना, मी एक काम करतो, मी कॅब बुक करतो आणि माझा मी जातो। त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, नाही नको, एक काम कर ना, तू अर्ध्या रस्त्यातून कॅब बोलव, मी अर्ध्यात तुला सोडतो, तसंही मी तिथपर्यंत तर जातोय। सचिन आता म्हणतो की ठीक आहे, मग
जसं तुला बरोबर वाटेल. मग आता सचिन आणि अर्जुन घरनं निघालेले असतात. आता अर्ध्या रस्त्यात आल्याबरोबर सचिनला रस्त्यामध्ये साक्षी उभी असलेली दिसते. आता सचिन अर्जुनला म्हणतो, अर्जुन इथेच थांबव, मी इथे उतरतोय. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, अरे सचिन, पण मी तर पुढे चाललो आहे, अनायसे जातोस तर तुला सोडतो ना. त्यावर सचिन मग आता अर्जुनला काय सांगू असा विचार करू लागतो. आणि मग तो आता अर्जुनला म्हणतो, अरे नाही, इथेच थांबव. ॲक्च्युली काय आहे ना, मी इथूनच कॅब बुक केली होती. मग आता इथे कॅब येईल तर मग पुढे कसं जाणार ना, ॲड्रेस आता कॅन्सल होणार नाही. तर तू एक काम कर, तू इथेच थांबव गाडी, मी इथूनच उतरतो. त्याबरोबर मग लगेचच अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, पण आय एम रिअली व्हेरी सॉरी हां. म्हणजे खरं तर मला तुला पूर्ण सोडायला यायचं होतं, पण मला जमत नाही आहे आणि या गोष्टीचं मला खूप वाईटही वाटतं आहे सचिन. त्यावर सचिन म्हणतो, अरे इट्स ओके अर्जुन, त्यात काय एवढं वाईट वगैरे वाटून घेऊ नकोस तू. इट्स ओके, मी जाईन हां, तू जा सांभाळून आणि व्यवस्थित जा. आणि तुझं जे काही काम आहे ते झालं की घरी व्यवस्थित वेळेवर पोहोच. त्यावर अर्जुन म्हणतो, हो मी तर जाईनच, पण तू फ्लाईटमध्ये बसलास की अस्मिताईला एकदा मेसेज कर किंवा मग कॉल कर. तेवढं बोलून अर्जुन तिकडनं निघतो. आता अर्जुन हा थोडा पुढे जातो आणि इतक्यात त्याला चैतन्याचा फोन येतो. अरे अर्जुन, मोहिते जे होते ना, त्यांना उद्या डिस्कस करायला वेळ आहे. आज त्यांचं अर्जंट काहीतरी महत्त्वाचं काम आलं, त्यामुळे त्यांना आजची आपली मीटिंग कॅन्सल करावी लागली. त्यासाठी त्यांनी सॉरीसुद्धा सांगितले. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो, दॅट्स ग्रेट, अमेझिंग. त्यावर चैतन्य म्हणतो, काय? अर्जुन म्हणतो, अरे सांगतो तुला नंतर. आणि तो फोन कट करत म्हणतो, अरे वा, मग आता सचिनला मी एअरपोर्टवर सोडायला जाऊ शकतो. मग आता लगेचच अर्जुन हा गाडी मागे घेऊन यायला लागतो. आता तो विचार करतो, काय करू, सचिनला कॉल करू का, म्हणजे मग कमीत कमी सचिन तिथे थांबून तरी राहील. मग आता अर्जुन हा सचिनच्या फोनवर फोन लावतो, पण सचिन फोन उचलत नसतो. मग अर्जुन विचार करतो की कदाचित सचिन हा बिझी असेल, जाऊ दे, मी थेटच जातो किंवा त्याचा फोन वगैरे बंद असेल. मग आता अर्जुन हा थेट तिकडे जायला लागतो आणि आता रस्त्याने त्याला एक गाडी जाताना दिसते आणि त्यामध्ये त्याला अगदी हुबेहूब साक्षीसारखी मुलगी दिसते. आता साक्षीसारखी ती मुलगी जेव्हा अर्जुन बघतो तेव्हा त्याला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. त्याला लक्षात येत नाही की आपण साक्षीला पाहिलं. अर्जुन म्हणतो, नाही, साक्षी इथे कशी येईल, साक्षी तर कधीच वारली ना. पण मग अर्जुनच्या मनामध्ये शंकेची पाल जी आलेली असते ती काही जात नसते. मग अर्जुनला वाटतं की आपण एकदा खातर जमा करून घेतलीच पाहिजे. मग आता तो विचार करतो की मी सचिनला घ्यायला जाण्याऐवजी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करतो. अनायसे आज मला वेळ आहेच, मीटिंग तर कॅन्सलच झाली आहे. मग आता अर्जुन हा ताबडतोब लगेचच गाडी पोलीस स्टेशनच्या दिशेने वळवतो. आता पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर अर्जुन लगेचच इन्स्पेक्टर सावंतांची भेट घेतो. तर सावंतांकडून आता अर्जुनला कळतं की साक्षी ही खरंच मेलेली आहे. त्यानंतर मग अर्जुन हा तिकडनं निघत असतो आणि त्याच्या मनात आता विचार सुरू असतात की कदाचित खरोखर मला भासच झाला असावा साक्षीचा, किंवा कोणीतरी वेगळी मुलगी असेल ती आणि मला साक्षीला पाहिलं असं वाटलं असेल. जाऊ देत. अर्जुन आता तिकडनं जात असताना आता त्याला दिसतात ते म्हणजे सदाशिव. आता सदाशिवला पाहून अर्जुनला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, सदाशिव? आणि मग आता सदाशिवला बघून अर्जुन हा पुन्हा इन्स्पेक्टर सावंतांकडे येतो आणि त्यांना विचारायला लागतो की तुम्ही या माणसाला कशासाठी अटक केलेली आहे. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला सांगत असतात, काय आहे ना, याला आम्ही चोरीच्या आरोपाखाली अटक केलं आहे. अर्जुन म्हणतो, व्हॉट, चोरी? त्याबरोबर आता लगेचच इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, नाही म्हणजे सरळ चोरी नाही, पण म्हणजे म्हणायला गेलं तर चोरीसारखंच आहे. अर्जुन म्हणतो, म्हणजे? त्यावर मग आता इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सांगतात की याने पाकिट मारलेलं आहे आणि पाकिट मारताना आम्ही याला पकडलं आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, काय, पाकिट मारताना? त्याबरोबर इन्स्पेक्टर सावंत सांगतात, हो. हे ऐकून अर्जुनला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो आणि आता त्याला ही खात्री तर नक्की पटलेली असते की नाही हे सायलीचे आईवडील असूच शकत नाही. एक वेळेस सायली ही म्हणजे उपाशी राहू शकते किंवा ती काहीही सहन करू शकते, पण नक्कीच ती चोरी वगैरे तर करू शकत नाही आणि चोरी वगैरे करणारी जी कोणी लोकं आहेत ती सायलीचे आईवडील असूच शकत नाही. मग आता अर्जुन हा असा विचार करत असताना तो म्हणतो, मला या सर्व विषयावर एकदा सायलीशी बोलावंच लागेल. सायलीला जे वाटतं आहे की हे तिचे आईवडील नाही आहेत तेच खरं आहे. आणि आता
सायलीचे खरे आईवडील शोधून काढण्या अगोदर मला तिचे हे जे खोटे आईवडील इथे आलेले आहेत त्यांना हकलवून लावायला हवं. मग अर्जुन आता घरी येतो आणि सदाशिवबद्दल मैनाला विचारतो. आता खरं तर मैनाला अर्जुनला काय सांगावं हे सुचत नसतं, पण मग कशीबशी जुळवाजुळव करत मैना अर्जुनला सांगायला लागते, अहो जावई बापू, तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं ना. सकाळी मी बाकी घरच्या सगळ्या सदस्यांना सांगितलंच होतं. ते आपली मीना आहे ना, मीना म्हणजे सायलीची धाकटी बहीण हो, तिच्याकडे काहीतरी महत्त्वाचं काम आहे, तर मग बाबा तुमचे तिकडेच गेलेत. म्हणजे खरं तर मीनाचंच काम होतं, तर मीनाने मदतीसाठी त्यांना बोलवून घेतलं. मग ते म्हणाले 3-4 दिवस मीनाकडेच राहतो म्हणून, तर ते मीनाकडेच राहणार आहेत. अर्जुन म्हणतो नक्की ते मीनाकडे गेलेत. त्यावर मग ती म्हणते अहो खरंच. अर्जुन म्हणतो फोन लावून द्या ना, मला बोलायचं आहे त्यांच्याशी. त्याबरोबर आता लगेचच इकडे मैना म्हणायला लागते, अहो ते फोन म्हणजे ते अहो फोन तर घरीच विसरून गेलेत ना, ते त्यांचा फोन घरीच आहे. हा काय माझ्या हातातच आहे त्यांचा फोन, हा त्यांचाच तर फोन आहे. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो की मीना ताईंच्या फोनवर फोन करा. त्याबरोबर ती म्हणते अहो मीनाचा फोन बी बंद आहे ना, बरं जाऊ द्या, मला ना जरा महत्त्वाचं काम आहे, मी आलेच. आणि ती तिकडनं निघून जाते. आता सायली ही अर्जुन हा इथे मैनाला एवढे सगळे प्रश्न विचारताना नोटीस करते आणि आता ती मनात म्हणत असते की नक्कीच काहीतरी गडबड आहे, नाहीतर त्याशिवाय हे आईला एवढे प्रश्न विचारणार नाही. कदाचित यांना काहीतरी डाऊट आलेला असणार. मग जर असं असेल तर मला नक्की शोधून काढायला हवं की यांच्या मनामध्ये नेमकं सुरू तरी काय आहे. काय करू, सरळ जाऊन यांना विचारू का की तुमचं नेमकं काय चालू आहे, तुम्ही आईला एवढे प्रश्न का विचारत होतात म्हणून. नाही नको, जरी मी सरळ मार्गाने विचारायला गेले तरीसुद्धा हे मला काही सरळ प्रश्नांची उत्तरं देणार नाही आहेत, उगाचच्या उगाच आडमार्गाला जातील. त्यापेक्षा राहू दे, मी एक काम करते, नंतर यांच्याशी सविस्तर बोलते. पण नाही नको, नंतरला अंतर लागेल आणि एकदा का एखादी गोष्ट जुनी झाली की मग तिच्याबद्दल माहिती मिळवणंसुद्धा अवघड होतं. पण मग मी का माघार घ्यायची, आमचं भांडण झालं. सायली अगं पण माघार घ्यावीच लागेल. जर तू माघार घेतली नाहीस तर मग तुला सत्य समजणार नाही, आणि मग सत्य समजलं नाही तर मग पुढे बाकीच्या गोष्टी तुला सॉर्ट आऊट करता येणार नाही. मग आता लगेचच इकडे सायली ही अर्जुनकडे येते आणि आता ती अर्जुनला म्हणत असते की अहो ऐका ना. त्याबरोबर मग आता लगेच अर्जुन म्हणतो हां बोल ना. त्यावर सायली म्हणत असते खरं उत्तर द्यायचा. त्यावर मग आता अर्जुन सांगतो हो बोल. त्यावर सायली म्हणते तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का. आता सायलीने काही लपवताय का असं विचारल्याबरोबर अर्जुन विचार करतो काय करू. आता सायली एवढं जर समोरून स्वतः विचारायला आली आहे तर सायलीला सगळं खरं सांगून टाकू का, सांगू का तिला मला सदाशिव कुठे दिसला होता ते. परत विचार करतो नाही नको. आता जर मी तिला खरं सांगितलं तर पुन्हा ती हेच सुरू करेल की ते माझे आईबाबा नाही आहेत वगैरे वगैरे, आणि मग मात्र मला तिला समजावणंसुद्धा खूप अवघड जाऊन जाईल. त्यापेक्षा मी तिला समजावणं टाळतो. आणि मग आता अर्जुन हा सायलीला म्हणतो तुला असं का वाटलं मी तुझ्यापासून काहीतरी लपवतोय म्हणून. नाही अजिबातच नाही, मी काही लपवत वगैरे नाही आहे खरंच. त्यावर सायली म्हणते नक्की ना. त्यावर अर्जुन म्हणतो अगं हो तर मी आजपर्यंत तुझ्याशी कधी खोटं बोललो आहे का बायको, की आज बोलेन. मी खोटंच बोलत नाही आहे खरंच, मी काहीही लपवत नाही आहे तुझ्यापासून. मला खूप कामं आहेत, मी स्टडीमध्ये बसून कामं करतो, तू आराम कर खोलीत. असं म्हणत अर्जुन तिकडनं स्टडीमध्ये जातो. आता इथे सायली ही बेडवरती बसते आणि आता ती मनातल्या मनात म्हणत असते अहो तुम्ही माझ्याशी कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलात ना तरी तुम्हाला माझ्याशी खोटं बोलणं जमू शकतं, पण तुमचे जे डोळे आहेत ना ते कधीच माझ्याजवळ खोटं बोलू शकत नाही. आणि आजही तुमचे डोळे माझ्याजवळ तुमचं तोंड खोटं बोलत असताना खरं बोलून गेले. तुम्ही माझ्यापासून लपवताय तर खरं, पण तुम्ही माझ्यापासून काहीतरी मोठी गोष्ट लपवताय हे सुद्धा मी सांगते. मग आता ती विचार करायला लागते की हे माझ्यापासून काय लपवत असतील, कशासंबंधी लपवालपवी सुरू असेल. यांना माझ्या आईबाबांबद्दल काही कळलं असेल का, किंवा मी म्हणते ते खरं आहे हे यांना पटलं असेल का. नाही, जर पटलं असतं तर मग यांनी मला तसं सांगितलं असतं, पण हे तसं तर काही बोललेले नाही आहेत. पण कदाचित हे आणखीन काही पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत असतील का. नक्की काय झालं असेल, यांना काय कळलं असेल, काय घडलं असेल, अशा सगळ्या विचारात सायली हरवलेली असते. पण तिला कळत मात्र काहीच नसतं. मग शेवटी ती देवासमोर हात जोडते आणि सगळं व्यवस्थित होऊ दे अशी प्रार्थना करते. तर इकडे सचिन 2 दिवस आला आणि ताबडतोब निघून गेला. या गोष्टीचं अस्मिताला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. ती आता दुःखी असते. तर मग कल्पना तिला समजावून सांगते की हे बघ, खरं बघायला गेलं ना अस्मिता तर ही वेळ नाराज होऊन बसण्याची तर अजिबात नाही आहे. उलट
सचिनने तुझ्यासाठी एवढा वेळ काढला, तो स्वतःहून तुला भेटायला आला, तुझ्याबरोबर 2-4 दिवस राहिला. आता काम आहे म्हटल्यावर जावं तर लागणारच ना. आणि तसंही तो आता म्हणाला आहे ना की तुला बाळ झालं की मग तो पुन्हा सुट्टी काढून येणार आहे म्हणून. मग आता तो पुन्हा येईपर्यंत आपण थांबूया की. तो पुन्हा आला की मग तू त्याला हवे तितके दिवस तुझ्याकडे ठेवून घे. त्यावर प्रताप म्हणत असतो, हो, आणि आता तो गेला आहे म्हणजे तो पुन्हा जेव्हा येईल तेव्हा नक्कीच जास्तीची सुट्टी काढून येईल. त्यामुळे तुला त्यावेळेस त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवता येईल. उलट तो आत्ता लवकर गेला ना ते एका अर्थी बरंच झालं. अगं, आत्ता तो गेला म्हणून त्याला पुढच्या वेळ येताना जास्त सुट्टी मिळेल. त्यालासुद्धा तुमच्या बाळाबरोबर जास्त वेळ घालवता येईल ना. दोघं मिळून एकत्र तुमच्या बाळाबरोबर वेळ घालवाल. दोघांच्याही मनात सुंदर आठवणी तयार होऊन जातील. अस्मिता, बाळा, अगं, एखादी गोष्ट जर आपल्या आयुष्यात घडत असेल ना तर प्रत्येक वेळेस तिचा अर्थ चुकीचा नाही काढायचा. कधीतरी काही गोष्टी चांगल्या मार्गाने सुद्धा बघायच्या, काही गोष्टींचा अर्थ चांगलासुद्धा काढायचा. आता सचिन तुला सोडून लगेच निघून गेला, या गोष्टीचा विचार तू असा करण्याऐवजी सचिन गेला आहे पण पुढच्या वेळेस येताना तो जास्त दिवसांसाठी येईल असासुद्धा तू घेऊ शकतेस ना. त्याबरोबर इकडे आता जी प्रिया असते ती मुद्दामून अश्विनला म्हणत असते, बघितलंस अश्विन, तू माझ्यासाठी एवढं सगळं छान करण्याचा प्रयत्न केलास पण त्या सायलीने शेवटी माझा मूड खराब केलाच ना. अरे मुद्दाम वागते ती अशी. त्यावर मग आता अश्विन लगेचच प्रियाला म्हणायला लागतो, जाऊ दे गं तन्वी, तू नको उगाच फार या सगळ्या गोष्टींचा विचार करू. तू जितका जास्त विचार करशील ना तितका तुला त्रास होईल. मला वाटलं होतं की सायली वहिनी काहीही वागली तरी कमीत कमी प्रतिमा आत्या तरी तुझ्याबरोबर व्यवस्थित वागेल, पण नाही, प्रतिमा आत्यानेच तिला नेऊन केक भरवला. मग काय करणार. आणि प्रतिमा आत्याला तर मी काही बोलूसुद्धा शकत नाही. शेवटी कितीही झालं तरी ती तुझी आई आहे आणि ती जर चुकली तर मी तिच्यावर नाराज नाही होऊ शकत किंवा रागवूही नाही शकत. त्याबरोबर आता ती म्हणत असते, अरे हो ना, आई आहे ती म्हणूनच तर मी सुद्धा तिला काही बोलत नाही. पण याच तर गोष्टीचा फायदा ती सायली घेते. बरोबर प्रत्येक वेळी ती संधी साधते आणि माझ्या आईपासून मला दूर करून स्वतः तिच्या जवळ जाते. आठवतं आहे ना, सुरुवातीच्या दिवसात जेव्हा आई सापडली होती तेव्हासुद्धा ती सायली कशी माझ्या आईच्या सतत जवळ करायची, ते माझ्या आईच्या जवळ मला जाऊच द्यायची नाही असं सतत भासवायची माझ्या आईला की तिलाच किती काळजी आहे ती तिची, तीच किती तिच्यासाठी राबते करते. आणि माझ्या आईलासुद्धा तेच दिसायचं रे. या गोष्टीचं मला अजूनही खूप दुःख आहे. त्याबरोबर इकडे प्रतिमा आत्या ज्या असतात त्या आता खोलीमध्ये बसलेल्या असतात आणि त्या आता रविराज काकांना म्हणत असतात, अहो खरंच पण आजच्या एका दिवसात मला पूर्वीचा किती भूतकाळ आठवला. म्हणजे अगदी तन्वीचाच वाढदिवस आहे तिथपासून ते आज तन्वी तुम्हाला केक कसा भरवायची तिथपर्यंत. त्याबरोबर आता रविराज म्हणत असतो, तुला या सगळ्यात आणखीन एक गोष्ट आठवली होती प्रतिमा. प्रतिमा आत्या म्हणते, कोणती हो. त्यावर रविराज काका म्हणतात, अगं विसरलीस पुन्हा, मला मंगळसूत्र बनवायला लावलंस ना सकाळी, तसं मंगळसूत्र तुझं 20-25 वर्षांपूर्वी तुटलं होतं आणि तेव्हा तू तसंच मला ते बनवायला लावलं होतंस. आता हे ऐकल्यावर प्रतिमा आत्या म्हणते, काय म्हणजे मला हल्ली तुमच्याही बाबतीतल्या गोष्टी आठवायला लागल्यात. म्हणजे याचा अर्थ नक्कीच माझी स्मृती लवकरात लवकर परत येईल ना. त्यावर रविराज काका म्हणतात, अगं येईल म्हणजे हळूहळू तुझी स्मृती परत यायला सुरुवातसुद्धा झाली आहे प्रतिमा. आता हे ऐकून प्रतिमा आत्यालासुद्धा खूपच जास्त आनंद होऊन जातो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर दुसरीकडे आपण पाहतो की सचिन जो असतो ना तो आता दुसरीकडे कुठे न जाता साक्षीबरोबर तिच्या घरी राहण्यासाठी आलेला असतो आणि तो आता तिला सांगत असतो, मी म्हटलं होतं ना तुला 2-3 दिवसात मित्रांना, फॅमिलीला, सगळ्यांना भेटून मी तुझ्याकडेच येणार आहे म्हणून. बघ केलं का नाही मी माझं वचन पूर्ण, आलो ना तुझ्याकडेच राहायला. त्याबरोबर साक्षीसुद्धा खूपच जास्त खुश होऊन जाते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.